नमस्कार मंडळी. घरात भाजीला काय नसले की हा प्रश्न पडतोच की भाजी काय बनवायची. मी तर अशा मस्त चमचमीत अशा बटाट्याच्या काचऱ्या बनवते. तुम्हालाही बनवायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी इथे 2 बटाटे घेतले आहे, त्याचे साल काढून असे फ्रेंच फ्राईजसारखे काप करून घेतले आहेत. त्यानंतर आपल्याला एक कढई गरम करत ठेवायची आहे. त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकून त्यात बटाट्याचे काप टाकायचे आहेत आणि ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून बटाट्याचे काप नीट शिजले जातील. आपल्याला हे बटाट्याचे काप 90% शिजवून घ्यायचे आहेत, कारण की पूर्ण शिजवले तर ते आपल्याला परतवताना त्याचे तुकडे होऊ शकतात. असं मधी चेक करत राहायचं की बटाट्याचे काप शिजलेत का नाही आहेत. आता आपले बटाट्याचे काप शिजलेले आहेत, बघू शकता तुम्ही इथे 90% मी शिजवून घेतलेले आहेत. आता याच्यामधले पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते असं पसरून ठेवायचं आहे, म्हणजे त्याच्यातली वाफ निघून जाईल. त्यानंतर आपल्या एक कढई गरम करायची आहे, त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे आणि छोटा चमचा मोहरी टाकायची आहे. त्याचबरोबर छोटा चमचा जिरे टाकायचे आहेत. मोहरी जिरे तडतडले की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. असाच मोठा चिरून टाकला तर त्या बटाट्याच्या कापासोबत चांगला लागतो. त्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकायचे आहेत. आता हा कांदा आपल्याला थोडासा लालसर होऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता इथे मी पाव चमचा हळद टाकते आणि इथे मी 2 चमचे लाल तिखट घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकू शकता आणि पाव चमचा मीठ घातलेला आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले हे भाजले जातील. त्याच्यानंतर आपल्याला हे बटाट्याचे काप टाकायचे आहेत आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान असा कलर आला आहे बटाट्यांच्या या काचऱ्यांना. त्यानंतर हलवून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर एक झाकण ठेवून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून परत ते आपल्याला 1 मिनिटभर वाफ देऊन घ्यायचं आहे. पाणी थोडंसं यासाठी घातलं की ते मसाले पूर्णपणे बटाट्याला आपल्या व्यवस्थित कोटिंग होतील. आता 1 मिनिट वाफ गेल्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून हलवून घ्यायचा आहे आणि तुम्हाला आवडेल तेवढी तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. परत ते हलवून थोडंसं आणि अर्धा मिनिट वाफवून घ्यायचं आहे. आता 10 मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या किती छान चमचमीत अशा बटाट्याच्या काचऱ्या तयार झालेल्या आहेत. थँक्यू.